चला तर आता सुट्टी संपली आणि आता माहेराहून घरी जायची वेळ आलेली आहे. बॅगा वगैरे पॅक केल्यात. बरचसं सामान यात भरलेलं आहे आणि सईचं म्हणणं आहे माझी लॉलीपॉप याच्यात टाकली का. तर पहा असं असतंय तिचं. तिला फक्त गोड खायला पाहिजे. तर बॅगेत बरचसं सामान भरलंय आणि जे भाजीपाला वगैरे आहे तो पण थोडासा भरलाय. त्यात काही अजून राहिलाय काढायचा. तर आता कसं इथून निघायचं म्हटल्यावर ते थोडंसं हेच होतं. घरचे रात्रीपासून म्हणतात की थांब अजून 2 दिवस, थांब अजून 2 दिवस. तर म्हटलं की नको, कसं एकदा ठरवलं ना का निघलेलंच बरं. आणि त्यातून काय होतं, ते जर थांब थांब म्हटले ना तर आपल्याला पण निघूच नाही वाटत बरं का. असं होतं कारण आता 2 दिवस राहू किंवा 5 दिवस राहू, पण कोणाचं पण असंच होत असणार. एकदा माहेरी गेलं की परत निघायच्या टायमाला असंच होतं. आणि घरच्यांना पण वाटते की आजचे दिवस थांबाव, उद्याचे दिवस थांबाव. पण म्हणत होते मला, म्हटलं नको नको चला. आणि आता मी 5-6 दिवस थांबले ना, तर त्यामुळे मला पण आता थोडंसं हे वाटत होतं की आता जायचंय. पण मी त्यांना दाखवून नाही देत की, पण कारण आपणच असं झालं का मग त्यांना पण नको वाटायला की हा. आणि आम्ही एवढा दिवस राहिलो ना, तर 2 दिवस राहिलो तरी घरच्यांना, म्हणजे माझ्यापेक्षा मुलं कशी छोटी, तर त्यांना पण एक त्यांची सवय झालेली असते ना. तर मग निघायचं म्हटल्यावरती कसं असतं प्रत्येक आईवडिलांचं की मुलीला हे देऊ का ते देऊ. आणि आमच्या घरापुढंच नाही, सगळं म्हणजे भाजीपाला आईने लावलेला असतो आपल्या घरच्यांसाठी, कोणी आलं तर द्यायला वगैरे असा. आणि पहा मग ऋदू पण आजीला मदत करतोय. तर मग तिचं हे देऊ का तुला, ते देऊ का, प्रत्येक आईचं तेच असतं, वेगळं काही नसतं. आई शेवटी आईच असते. तर सईचं पण मग आजीला मदत करायला गेली पहा. पण मग ती कसं जास्त तिकडे जाऊन नाही देत, कसं ऊस वगैरे ना, तर थोडं जपायच लागतं. आता तुम्हाला तर माहिती किती बिबट्या वाघाचं भय सुटलंय, तर त्याच्यामुळं. तर असं मग पहा इथं मग माझ्या वडिलांचं चाललंय भाजी वगैरे मला व्यवस्थित कट वगैरे करून देत आहेत. आणि पहा मग एवढं असा वानवळा गोळा केलाय, सगळ्या शेतातलाच आहे, काय विकत वगैरे काय नाही आणलं. आणि त्यातून डबा पण दिलाय तिने मला, डबा आणि भाजी चपाती. घरी गेल्यावरती परत नको तुला टेन्शन असं म्हंटली म्हणून. तर मग आता माझी आंघोळच झाली फक्त बरं का, आणि बाहेर आले होते. तर चाललंय हे दोघांचं, आई आणि माझ्या वडिलांचं चाललंय की बॅग कशी लावायची असं तसं. आणि मोठी गाडी आहे पण भाऊ जातो दुकानावरती ना, तर त्याच्यामुळं मग माझे वडीलच आम्हाला सोडवायला आले. तर मग व्यवस्थित पॅकिंग वगैरे करायलाच पाहिजे ना. मध्ये मी बसलेले, ऋदू बसलेला पुढं आणि सई झोपली होती माझ्या मांडीवर. आणि बॅग कशी मागं एकदा बांधली ना मग काय टेन्शन नाही राहत. आणि तसे आता रस्ते कसे एकदम छानच झालेत, काही खराब रस्ते आता कुठं राहिलेलेच नाहीयेत. तर मग निघालो आता. तर असं आपल्या गावातून जाताना थोडंसं फील होतच आपल्याला. पण सगळ्यात महत्वाचं आता घरी आले आणि एवढा पसारा होता. आणि कसं हे काही एवढं आता कसं असतं बापा माणसाचं, एवढं काही ते कोणी करत नाही. तर मग मी मुलांना दिलं कार्टून लावून पहा इथंच टीव्हीला. म्हटलं कसं त्यांना कार्टून लावून दिलं ना का मग मी पण माझी कामं करायला मोकळे, तसं काही ते एवढं त्रास नाही देत. म्हणजे मला माझी कामं करून देतात, एवढं काही हे नाही. तर मग कपडे मी पुढं सुकायला टाकली होती ना, तर मग यांनी काय केलं, ती कपडे होती ना तर ते हेच नाही केलं, म्हणजे काढली आणि सगळी इथं अशीच कोंबल्यावानी ठेवून दिली पोर्चमध्ये त्या कोचवर. तर मग म्हटलं चला त्यांच्या घड्या तरी घाला, कारण काय होतं एक 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 काम केलं की मग एवढा लोड राहत नाही ना. तर आता आलेच होते तिकडून, तर मला पण असं म्हणजे हे झालं होतं एवढ्या दिवस आराम वगैरे ना. तर पण म्हटलं चला आपलं आवरूनच घ्यावं आधी. आणि ह्या 2 पिशव्या प्लॅस्टिकच्या, यांनी कशाला आणलेलं काय माहित. तर मग त्या दिल्या साईडला ठेवून आणि कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. आणि सईला ना तेवढं जरा अशी वेगळीच सवय लागली, काय असलं ना का तोंडातच घालती, म्हणजे चावती. असं काही कपडा वगैरे असला किंवा एखादं खेळणं, पहिलं काही तोंडात नव्हती घालत. पण आता तेवढ्या त्यांना काय झालं काय माहिती, तिला सवय कसली लागली कोणाचं पाहून. आणि ती लगेच कॉफी करते ना, कोणाचं तर पाहिलं का लगेच तसंच करायचं असतं तिला. तरी मी ओरडते तिला भरपूर की तोंडात नको बघा. आता पण मी व्हिडिओ पाहिल्यावरती मला समजलं की माझ्या पाठीमागं तिचं बघा कसं चाललंय, तोंडात बोट घातले तिने. तर काहीतरी करायलाच पाहिजे त्याच्यावर मला आता. आणि ही साडी मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी घातली होती.
तर तुम्ही नसून पाहिले, हा तो व्हिडिओच माझ्याकडून गेला होता ना. तर 400 रुपयाची साडी, पण पहा ना छान आहे ना. म्हणजे पहिल्यांदाच घातली होती मी, ऑनलाईन घेतली होती ही. तर ह्या साडीला पण आहे ना 2 वर्ष झाले असतील, हा 2 वर्ष तर नक्कीच झाले असतील. पण 400च्या मानाने छान आहे साडी बरं का. फ्लिपकार्टवरून मी मागवली होती. आणि तसं पण मी म्हणजे लई साड्यांची वगैरे शॉपिंग नाही करत, बाकी करते पण साड्या वगैरे मी शक्यतो, मला असं आठवत नाही की मी जाऊन घेतल्यात किंवा काय असं एवढं. तर क्वचितच कधीतरी वर्षातून 1-2 घेतल्यात तर असं. आणि ब्लाऊज पण पहा त्याच्यावरचा, हा छान आहे असा डिझायनर असं भरलेला वगैरे. तर बघा असं. आणि ना ब्लाऊजला कसं अस्तर लावलं, आणि ब्लाऊज पण असं जरा कडकच होता. पण धुतल्यावरती अजून 1-2 वेळा घातली ना तर साडी नाहीये कडक, फक्त ब्लाऊज. तर मग चला बोलता बोलता मुलांसंग कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या. आणि मग मी इथं काय करते, त्यांची कपडे तिथंच खाली असतात ना, ते 2 कप्पे आहेत ना, एक सईचा आणि एक ऋदूचा. तर त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या कप्प्यांमध्ये तुमचे कपडे ठेवून द्या. तर कसं मुलांना सवय बरं का. पण सई ना पटकन ऐकत नाही, ऋदू ऐकतो. कधी कधी सई ऐकते, कधी कधी ऋदू नाही ऐकत, असं असतंच. मग ते आवरल्यावरती म्हटलं चला किचनचं पण थोडस आवरायला पाहिजे. तर अगोदर ना म्हणजे आईनी जे होतं ना, म्हणजे भाजीपाला कसं तो ना एकदा राहिला का म्हटलं पिशीमध्ये तसंच राहून जाईन. तर पहिलं म्हटलं ते व्यवस्थित काढून ठेव आणि फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे मग कसं टेन्शन राहत नाही ना. तर आईने दिलं होतं, काय दिलं होतं, तांदूळक्याची भाजी, पालक, आणि त्या पिशवीत आहे ते ना पावटा, आणि फुलं पण आणलीत मी थोडीशी. तिथं भरपूर फुलांची झाडं वगैरे, राजम्याच्या शेंगा ओल्या त्या पण दिल्या, आणि कांद्याची पाथची नाही का भाजी असते ती, आणि हे 2-3 बिस्किटचे पुडे, आणि त्याला चिक्की, ती माझ्या भावाने आणली होती मुलांसाठी. तर ती पण मग आई म्हटली ती पण जा घेऊन, इथं कोण खाणार आहे किंवा काय. तर मुलं कशी खातात, त्यांना भूक लागल्यावर देत जा. तर मग भाजी वगैरे पहा किती छान आहे, एकदम हिरवीगार, आणि घरचीच आहे ना, काय त्याला काय औषध वगैरे काय नसतात, मस्त पैकी. मग आणि टेस्ट पण एवढी छान येते ना त्या तांदूळक्याच्या भाजीची, कारण एकदम कोवळी, आणि काय कसं अशी निबार असली ना, त्याला बी वगैरे असली की ती खायला छान नाही लागत. पण ही खूप छान लागते, केल्यावरती मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि हे पण कांद्याची पात, याची भाजी ना मला जास्त आवडते, आमच्या यांना नाही आवडत, तर त्याच्यामुळं मग थोडीच आणली. रुदून मी खाईल. आणि एकदम हिरवीगार आहे अशी, कशी काय काय कशी पिवळी वगैरे असते ना, तर तशी नाहीये, छान आहे एकदम हिरवी. पण ती त्यात एवढी बसत नव्हती, तर म्हटलं जरा फोल्ड करून बसवावरती. आणि ते झाल्यावरती त्या एका पिशवीमध्ये पीठ पण आहे, कारण पीठ फक्त याचंच आणलं मी, आपण बाजरीचं पीठ, कारण ते माझ्याकडे नव्हतं ना, तर त्याच्यामुळं. आणि पानं पण आणलेत वड्यांसाठी, ऋतूला वड्या लय आवडतात, मला पण आवडतात, पण जास्त त्याला आवडतात, तर त्याच्यासाठी दिलेलं आहे माझ्या वडिलांनी जास्त खास करून. आणि तो आणि माझे वडील ते दोघंच गेले ते सकाळी पानं वगैरे काढून आणायला. आणि ह्या डब्यामध्ये होते यांच्यासाठी फराळ काढून ठेवला होता, जेवढा आहे शिल्लक तो, तर सगळा त्यांनी फिनिश केला. आणि जी भांडी मी घासून गेले होते ना, तशी ठेवलेली कधी तशीच भांडी होती. हे ना यांनी भांडी सुद्धा उचलली नव्हती, लावलीच नव्हती. तर म्हंटल मग चला निदान ती भांडी तर लाव, म्हणजे 5च दिवस गेले होते मी, पण तरी पण ना असं मला असं वाटत होतं मी 1-2 महिने झाले गेले की काय. तर सगळी भांडी वगैरे लावून घ्यावं म्हटलं, पण मुलांची काय लुडबुड चालूच होती. ऋदूला कसं तिकडं जरा वरच चाना चुना भेटत होता खायला ना, तर म्हणत होता की आई लॉलीपॉप. म्हटलं नको, कारण काय होते जास्त गोड, आता दिवाळीत पण आपण एवढं गोड वगैरे खातो ना, तर म्हटलं नको. मग तिथलं पण किचन आवरला मी सगळा, आणि मांडणी वगैरे बघा आहे व्यवस्थितच आहे, पण आहे ना, आणि काय होतं पाऊस जास्त असल्यामुळे ना काही अशी धूळ पण नव्हती बरं का ह्यावेळी, कारण नाही तर उन्हाळ्यात कसं लय धुळीने खराब होतं ना. तर असं ह्या कडाप्यावरती ना, मांडणीवरती म्हणावं धूळ वगैरे नव्हती. तर मग मी म्हटलं चला जरा फडक्याने कसं झटकून तर घ्यावं. आणि तसं आपण म्हणतो ना, दिवाळीत आपण दिवाळीच्या आधी एवढी साफसफाई करतो, आणि दिवाळी नंतर तर त्याच्या डबल साफसफाई करायला लागती. तर ते प्रत्येकाचंच असतं तसं, आणि धूळ एवढी नव्हती ना, त्याच्यामुळे मला पण ह्यावेळी जरा बरं वाटलं. आणि सईचा आल्या आल्या मला बदाम दे, तर एकच बदाम होता. बाकीची म्हणजे बदाम वगैरे संपले होते, आता कसं काय ना काही करण्यात येतं, त्याच्यामुळे आता गेल्यावरती घेऊन येईन, कारण तिला आवडतात ना बदाम वगैरे.
जास्त बदाम, काजू नाही खात पण बदाम जास्त आवडतं तिला. भिजवलेला नाही खात ती, साधेच बदाम खाती, म्हणजे असेच कोरडेच आवडतात तिला. तर मग म्हटलं चला झटकून वगैरे घ्यावं. आणि डबे पण एकदम म्हणजे मी जसे धुवून वगैरे घेतलेलेच होते ना, तर तसेच होते सगळे. नाही तर कसं लय धूळ वगैरे असल्यावर ते बरोबर नाही वाटत ना. तर सगळं व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे मला पण काही एवढा असा लोड नव्हता किचनच्या बाबतीत. बाकीचं आहेत आता, कपडे वगैरे आहेत भरपूर, पण आपलं हळूहळू हळूहळू करूयात. लगेच कसं आहे, लगेच पटपट पटपट सगळं केलं ना का मग आपल्याला पण कंटाळा येतो आणि मग चिडचिड होती. त्यात मुलांचं पण हे असं असतं चालू. तर म्हटलं चला मग इथलं सगळं आवरून घेतल्यावरती ना मला पुढचं पण आवरायचं होतं. म्हणजे पुढं पोर्च मध्ये भरपूर म्हणजे खराब होतं. हे काही यांनी काही एवढं लक्ष नाही दिलं ना, तर त्यामुळे ते तिथं भरपूर खराब होतं. आणि तिथं जरा धूळ वगैरे होती बाहेर असल्यामुळं. पण मी काय करते, मुलं जागी असली ना का शक्यतो जास्त धुळीतच काम मी करतच नाही. मग हे झाल्यावरती मी काय करणार, आता मुलांना झोपवणार, पण ते झोपतच नव्हते. रुदू झोपला पण सई काय झोपत नव्हती. मग तिला काहीतरी खेळायला दिलं आतमध्ये आणि पुढचं पण साफ वगैरे केलं. आणि 4-4:30च्या दरम्यान पाणी आलं पाहत, आणि टाक्या वगैरे मस्त सगळ्या भरल्या. मग वर आले होते. तर म्हटलं पहा, आणि आजचं वातावरण ना असंच आहे, ढगाळ. आणि एवढा पाऊस होतो ना, आता भरपूर पाऊस होतो, आता सगळ्यांना माहितच आहे, भरपूर पाऊस चालूच आहे, सगळीकडेच पाऊस चालू आहे. तर इथं पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल, माझ्या ते घराचं काम चालू होतं तेव्हापासून तुम्हाला दिसतच आहे घर. तर आज पूजा होती तिथं. तर पहा असं वातावरण एकदम ढगाळ, आणि टाकीतून पाणी पहा ना भरलंय, तर किती छान वाटतंय ना वरून पडतंय तर. असं, आणि असं वातावरण आहे ना बघायला वगैरे छान वाटतं. ह्या वातावरणात फिरायला पण छान वाटतंय ना. असं म्हणजे मला तर आवडतं, बऱ्याच जणांना आवडत असं उन्हापेक्षा असं ठीक आहे. तर तसं पण 4-5च्या दरम्यान असं वातावरण होतच तयार. तर मग संध्याकाळी पूजेला पण गेलो होतो आम्ही. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. छोटासाच व्हिडिओ होता, पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि रोजच्या आता व्हिडिओ येत जातील. टाटा, बाय बाय.